पालकची भाजी किती पण छान बनवली पण घरातले त्याला जर डोकून सुद्धा बघत नसले ना तर त्यांना एक वेळेस अशी पद्धतीने बनवलेली पालकची भाजी नक्की करून खाऊ घाला. एवढी टेस्टी भाजी लागते नाही म्हणजे ना खाल्ल्याच्या नंतर ना माणूस बोट चाटून पुसून खातं बरं का, एवढी टेस्टी. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर हिरवागार असा पालक घ्यायचा मस्त पैकी, त्याला धुवून घ्यायचं आणि कापून घ्यायचं बरं का. आता कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे टाकायचे आणि लसूणाचा तुकड्यामध्ये कापून टाकायचा. चांगलं तडतडलं का लगेच त्याच्यामध्ये कापलेला पालक टाकायचा, मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही, याच्या अंगच्या पाण्याने जेवढं शिजतंय ना तेवढं शिजून द्यायचं आणि नंतर आता याला काढून घ्यायचं. लगेच भाजलेले शेंगदाणे काय मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि पंढरपुरी डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ असते ना भाजकी, ती त्याच्यामध्ये टाकायची, पाणी टाकायचं आणि याला चांगली पेस्ट करून घ्यायची बघा. आता लगेच कढईत तेल टाकायचं, जिरे टाकायचे आणि परत कापून लसूण टाकायचा, हिरवी मिरची टाकायची आणि कापून आहे ना कांदा टाकायचा बरं का. कांदा जेवढा बारीक होईल ना तेवढा बारीक कापायचा आणि चांगलं परतून घ्यायचं याला बरं का, थोडासा कांदा लालसर होईपर्यंत. नंतर याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर, धन्याची पावडर आणि हळद टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि टमाट्याला ना थोडं मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं, मीठ टाकायचं थोडंसं आणि चांगलं टमाटा आहे ना असं चांगलं सॉफ्ट होऊस तर परतून घ्यायचं बघा बारीक गॅसवर. चांगलं तेल सुटूस तर, तेल सुटलं का नंतर त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेले शेंगदाणे डाळीची पेस्ट टाकून द्यायची. तर याला आहे ना चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं बघा, असं त्याला पण तेल सुटूस तर. नंतर बरीच अशी कोथिंबीर टाकून द्यायची, त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. पाणी खूप जास्त पण नाही टाकायचं आणि आता याला चांगलं असं थोडंसं बारीक गॅसवर आहे ना 2-3 मिनिटं असं चांगलं शिजून द्यायचं बघा मसाल्याला. तेल सुटलं का त्याच्यामध्ये शिजून घेतलेला पालक टाकून द्यायचा आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का 1-2 मिनिटं असं चांगलं. आणि नंतर याच्यामध्ये आता पाणी टाकायचं. पाणी आता पण खूप जास्त नाही टाकायचं कारण की ही भाजी ना थोडी घट्टसरच छान लागते. आता याला चांगलं 7-8 मिनिटं बारीक गॅसवर उकळून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडा गरम मसाला आणि कसुरी मेथी हातावर चुरून टाकायची आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि बघा इतकी भारी भाजी आपली रेडी होते ना पालकची, म्हणजे एकदा जर घरात बनवली ना तर घरचे म्हणणार तीच बनव ना पालकची भाजी, तीच बनव ना पालकची भाजी, असे मागं लागते. ते एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा.